प्रश्न असतील तर आधी मराठीचे प्रश्न घेऊ. तुम्ही सातत्याने उल्लेख करताय त्यामुळे जवळपास 11,000 अधिकची विद्यार्थी आणि दिसत आहेत. ते नेमके मग सीमेवरती ते बांगलादेशी रोहिंग्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये समावेश आहे. जे प्रथम दर्शनी माहिती सापडली आहे की पूर्णिया जिल्हा तो बांगलादेशला लागून आहे. या कॅम्पसमध्ये कुठल्याही व्यक्तीला जाऊ देत नाही, तपास संस्थेला पण जाऊ देत नाही. 3,000हून अधिक विद्यार्थी सीमेपलीकडून आलेले आहेत बांगलादेश, अशी आमची माहिती आहे. तसं मी तुम्हाला दाखवलं काय 2-3 उदाहरणं दिले. पैसा बाहेरून 1,000 करोडाला 100हून अधिक करोड रुपये जे हिंदुस्थानात प्रतिबंधित संस्था आहे, फॅनॅटिक ऍक्टिव्हिजम टेररिस्टशी संबंधित, तिथे ट्रान्सफर झाला. पुण्याच्या पाठबळामुळे एवढं मोठं साम्राज्य ठिकाणी प्राथमिक काही राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते इतकं मोठं संस्था उभारता येत नाही. आता या संबंधित ते चौकशी एका बाजूला ATA, दुसऱ्या बाजूला IG, IB, गृह मंत्रालय, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालय, महसूल मंत्रालय, आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांकडे SITची स्थापना करण्याची मागणी केली आहे की फॉरेनचा पाठिंबा आहे, फॉरेनर्स राहत आहेत, अतिरेक्यांचा आहे, पैसा बाहेरून येतोय, आणि नंदुरबार अक्कलकुवा सारख्या ठिकाणी 12,000 विद्यार्थी गेल्या 7-8 वर्षाची संख्या वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. दुसरा प्रकार असाच प्रकारे मुंबईत सुद्धा मालाडमध्ये सुद्धा हा प्रकार पाहायला मिळालेला होता आणि 3 दिवसापूर्वीच भाजपने मोठं आंदोलनही त्या ठिकाणी केलं होतं. एकतर त्याचे स्थानिक आमदार मात्र म्हणतात की फक्त मुस्लिमांविरोधात जे भाजपचं स्टंटबाजी आहे, त्यांनी आपले मंत्री आहेत तुमचे मंगलवार जोडा यांनाही धमकी दिली होती सहकुटुंब. भारतीय जनता पक्षाचा आंदोलन बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात आहे, रोहिंग्या मुस्लिमच्या विरोधात आहे, मुस्लिम अरेरावी दादागिरी याचा विरोधात आहे. मुस्लिम अरेरावी दादागिरी म्हणजे जे मशिदीवर भोंगे गेले अनेक वर्ष वाजत होते. आम्ही मैदानात उतरलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला, आज सगळे भोंगे बंद झाले. तसं मी जो दुसरा घोटाळा काढला, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 2,24,000 अर्ज फेटाळण्यात आले किंवा जन्म प्रमाणपत्र रद्द झाले, 2,24,000. पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या तर 1.5 कोटीहून अधिक आहे, पण अर्ज फक्त 2,24,000 आले होते. त्यातनं 80% इथे राहण्याचा काहीच पुरावा नाहीये. म्हणून आमची लढाई मुस्लिम दादागिरीची, मुस्लिम अनुनयवाद आणि बांगलादेशी मुस्लिम. दुसरीकडे बॉम्बे IIT वर नवीन वाद सुरू झालेला आहे. बॉम्बे IITचा उल्लेख केला तर त्याला मनसे विरोध करते, मनसेने राजीनामा सुद्धा केलेली आहे. नेमकं भाजपची भूमिका काय? कारण राज ठाकरेंनी ट्विट करत थेट विरोध करते की तुम्हाला मुंबई तोडायची आहे, मुंबई महानगर प्रदेश तोडायचा आहे. काय आहे, एक नंतर दुसरे, एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरी मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद. अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही. बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही. मी स्वतः प्रस्ताव दिला होता. आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याशी काल रात्री आणि आता दुपारी परत चर्चा झाली आहे. महाराष्ट्र सरकार आता प्रस्ताव पाठवणार. आम्हाला IIT मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे. परंतु आता त्यांना दिसतंय की पराभव समोर आहे
म्हणून कोणी भाषावाद असा प्रकारचा बॉम्बेवाद पुन्हा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी आता हिरवे वस्त्रधारी ठाकरे बंधूंना मुंबईतला मराठी हिंदू नाही सगळेच हिंदू धडा शिकवणार. हिंदी अल फल्लाह म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात जामिया इस्लामिया इशातुल अलूम या संस्थेची चौकशी करावी, SITची नियुक्त करावी असे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. मी भारत सरकारला धन्यवाद देतो की भारत सरकारने या संस्थेवर प्रतिबंध घातला आहे. विदेशी देणग्या FCRA अंतर्गत या संस्थेत 1000 कोटी रुपये आले. त्यापैकी मोठ्या प्रमाणात पैसा देशाचा विरोध करणारा, आतंकवादाला समर्थन करणारा ज्या संस्थांवर प्रतिबंध आहे अशा संस्थांना पैसा ट्रान्सफर करण्यात आला. त्यातनं एक उदाहरण देतो. मौलाना अली मियां नदवी एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेवर प्रतिबंध आहे, पण त्या संस्थेला यातना पैसा ट्रान्सफर करण्यात आला. दुसरं मदरसा जामियातुल साहिल जम्मू रन बाय मॅनेक इथेही पैसा पाठवण्यात आला. या संस्थेवर FCRA अंतर्गत प्रतिबंध लादल्यानंतर भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले. काल रात्री महाराष्ट्र सरकारने या संस्थेचा ताबा स्वतःकडे घेण्यासाठीचा आदेश प्रसारित केला आहे. महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, केअरटेकर म्हणून. जामिया इस्लामिया इशातुल अलूम याच्यावर आता अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर या संस्थेने आदिवासी जमीन खोटं बोलून खोटे कागदपत्र देऊन बळकावली आहे. त्यात एक तक्रार मी आपल्याला सुनील वसावे यांची 10.5 हेक्टर जागेची चौकशी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी मान्य केलं की ही जमीन बेकायदेशीररित्या या संस्थेच्या ताब्यात आहे. त्या संबंधित पण एका आठवड्यात निकाल येणार. या जामिया संस्थेत 2019 मध्ये 5,500 विद्यार्थी होते. हे विद्यार्थी म्हणजे धार्मिक शिक्षण मदरसा. आज 11,600 विद्यार्थी आहेत. गेल्या 5 वर्षात संख्या दुप्पटून अधिक झाली. त्यापैकी 95% मुस्लिम हे बांगलादेश किंवा त्या भागातील संबंधित क्षेत्रातले आहेत. या संस्थेत महाराष्ट्राचे 500 विद्यार्थी पण नाही. 11,000हून अधिक विद्यार्थी हे सीमेवरचे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि काही संख्या उत्तर प्रदेशची आहे. 11,600 विद्यार्थीपैकी 11,000 जर तिथले असेल तर इथे संस्था का टाकली? आणि म्हणून याचे जे कव्हरअप आहे ते सांगतात की हे शैक्षणिक संकुल आहे, परंतु त्याचेही आम्ही पुरावे देत आहोत. यात मेडिकल कॉलेज आहे. सगळी बनवा बनवी फसवा फसवी आहेत.
त्यासाठी युनानी अस्सलाम हॉस्पिटल मेडिकल कॉलेज या अस्सलाम हॉस्पिटलचे त्या हॉस्पिटल मधले 500 बोगस पेशंटचे कागदपत्र पुरावे आम्ही प्रशासनाला दिले आहे. म्हणजे फर्जी पेशंट आपण ज्याला म्हणतो ना, बोगस पेशंट. या संबंधात माझ्याकडे अक्कलकुवा ग्रामपंचायत पत्र आहेत. तिथे 197 पेशंट या जामियाता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, बाळांपण झालं असं जामियाने आपल्या रेकॉर्ड मध्ये दाखवलं आहे. पण त्यापैकी फक्त 90 पेशंट तिथले आहेत. 188 हे तिथे कधी आलेच नव्हते. उदाहरण म्हणून विदेशी नागरिक यांना बेकायदेशीर इथे संरक्षण मिळते. मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना पण. त्यापैकी एक नागरिक ज्याचं नाव खादेगाय इब्राहिम कासिम यांनी 10/4/2019 रोजी या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला असं रेकॉर्ड आहे. वास्तविकरित्या त्याचा जन्म हे साईदीप हॉस्पिटल नंदुरबार येथे झाल्याचे डॉक्युमेंट पुरावे आले आहेत. 10/11/2019. म्हणून आम्ही आरोग्य मंत्रालयाला पण विनंती केली आहे की त्यांनी या संबंधात संस्थेचं मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन रद्द करावं.